माघे माघे अवघे माझा माघे 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 आजी दे तो पोट भरी आजी दे तो पोट भरी अवघे माघे माघे अवघे माझा माघे 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 आजी दे तो पोट भरे आजी दे तो पोट भरे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा बहुतेकांच्या परिचयाचा वारकरी संप्रदायामध्ये चातुर्मासाचा कार्यक्रम असो, अधिक मासाचा असो, 7 दिवसाचा सप्ताह असो अथवा 1 दिवसाचा एकता असेना, सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. काला झाला म्हणजे सप्ताह संपला असं वेगळे जाहीर करावं लागत नाही. काला हा सप्ताहाचा पूर्ण विराम. व्यवहारामध्ये पगाराला जेवढं महत्व आहे त्याहीपेक्षा परमार्थामध्ये काल्याला प्राधान्य आहे. हुशार कामगार महिन्यातून 20 दिवस जरी कामावर गेला नसला तरी पगाराच्या दिवशी टपलेला असतो. तसा जाणता पारमार्थिक नाही 7 दिवस येता आलं तरी काल्याला हजर असतो. बरीच असांप्रदायिक माणसं ज्यांचा या संप्रदायाशी काही संबंध नाही ती यावरही डोकं चालवतात. काय विशेष आहे, किती दिवसापासून लावून ठेवलंय तुम्ही बुवा लोकांनी, दहीलाय गोपालकाला दहीलाय 2 रुपयाचं दही 1.5 रुपयाच्या लहान बसले गोपालकाला करीत. आम्हाला काय घरी करून खाता येत नाही,
अरे त्याच्यापेक्षा चांगला पदार्थ खाल बाबा, त्याला महत्व नाही. एखादा माणूस जीवनामध्ये एखादं जेवण मरेपर्यंत विसरत नाही. पुन्हा पुन्हा सांगतो. काय योग आला होता? कुठे? मुख्यमंत्र्याच्या पंक्तीला. खरंच? अरे नुसता पंक्तीला नाही, शिंदे साहेबाच्या मांडीला मांडी लावून बसलो पठ्ठा. अरे पण जेवायला काय होतं? झुणका भाकर, आणि ते तो कोणत्याही स्टँडवर मिळत होतं 1 रुपयाला, आणि बसला बळाई मारत. काय खातो हे महत्वाचं नाही, कोणासोबत खातो. जसं झुणका भाकरी खाल्ली याला महत्व देत नाही तो, शिंदे साहेबाच्या सोबत जेवलो म्हणतो. तसं काय खातो इकडे पाहू नका, कोण देतो. भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, भानुदास गीती गात. प्रसाद देतो पंढरीनाथ, 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 प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देणारे भगवंत आहे. प्रसाद शब्दाचा अर्थ केवळ साखर फुटाणे पेढे एवढा संकोचित नाही. प्रसाद शब्दाचा अर्थ आहे प्रसन्नता, आणि प्रसन्न चित्त हे दुःखाची हानी करणारं एकमेव साधन आहे. प्रसादे सर्व दुःखाणां हानिरशोपजायते, या उलट विषादे सर्व सुखाणां हानिरशोपजायते. विषण्ण चित्त हे सुखाची हानी करतं, आणि प्रसन्न चित्त हे दुःखाची हानी करतं. आणि म्हणून सुख आणि दुःख हे परिस्थितीवर अवलंबून नाही, मनाची विषण्णता आणि मनाची प्रसन्नता यावर सुख दुःख अवलंबून आहे. नाही तर कितीही मोठी श्रीमंती असू द्या, तरी पण कोण्यातरी महाराजाजवळ जाऊन तो व्यक्ती वैतागून म्हणतो, महाराज विष प्राशन करून मेलेलं बरं. ही मनाची विषण्णता. पण प्रतिकूल परिस्थिती असू द्या आणि मन प्रसन्न असू द्या, त्याही वेळेला तो सुखी. आणि म्हणून मी नेहमी सांगत आहे, तुम्हा सर्वांना माहिती आहे, सुदाम जी जायला तयार नहीं, पण पत्नीचा आग्रह है. हमने तो ये सुना है कि आपके जो द्वारिका के राजा बने वो बाल सखा है. सुदाम जी खड़े हो गए. बाल सखा नहीं सुशीला, वो मेरा लंगोटिया यार है जो अभी द्वारिका का राजा बना. लंगोटिया यार? हाँ, एक संग रहते थे, एक संग खाते थे, एक संग सोते थे, गुरुग्रह विद्या पढ़ते थे ना. तो सुशीला, अगर मैं एक दिन नहीं दिखा मेरे कान्हा को, तो मेरा कान्हा सुदाम 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 करके रोता था. तो द्वारिका के राजा तुम्हारे बाल सखा है, तो आपकी इच्छा नहीं होती उनको मिलने की? सुदाम जी के आंखों में आंसू आ गए. ऐसा कौन होगा दुनिया में सुशीला जिसका दुनिया का बाप बाल सखा है और उसको मिलने की इच्छा नहीं? तो जाते क्यों नहीं आप? क्या करो सुशीला, 3 जगह खाली हाथ जाने का विधान नहीं है. मित्र के घर, गुरु के पास और भगवान के पास, और मेरे पास तो कुछ नहीं है. पत्नी कहती, आप चिंता मत करो, मैं व्यवस्था करते हो, आप नहा धोकर आओ. व्यवस्था केली. 3 मुठा पोहे, ती गाठोडी बगलेमध्ये, 1 फुटका लोटा तुटक्या दोरीनं गळ्यात बांधला, 1 मोडकी काठी, 3 ठिकाणी तिला चिंध्या गुंडाळल्या, गुडघ्याच्या वर धोत्र, अंगात सदरा नाही, डोक्याला मळकट फडकं गुंडाळलेलं, पायात चपला नाही. हाडणं हाडं मोजून घ्या अशी तब्येत आहे. लटलट 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 मान हलते, बोलताना धाप लागते, चालताना डोळ्यात अंधारी येते, भुकेचा डोंब पोटात उठलेला. आणि सुदामजीची लेकरं आणि सुदामजीची पत्नी गावाच्या बाहेरपर्यंत सोडवायला येतात. रखरखत्या उन्हात सुदामजीच्या मुलांनी पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं आपल्या जन्मदात्याचं. ब्राह्मणाची संस्कार संपन्न पोरती. आणि मग जल्दी आणा पिताजी. हा बेटे चिंता मत करो. मग पत्नी जी गाठी गाठीचं लुगडं नेसलेली, परिस्थिती बिकट. सुदामजीची पत्नी सुशीला देवी जेव्हा पाया पडले,
पतिदेव तबीयत का ख्याल रखना, मेरी चिंता मत करो सुशीला, मेरा कान्हा मुझे संभाल लेगा, लेकिन मुझे मेरे बच्चे की चिंता हो रही है। 3 दिन से बच्चे भूखे हैं, तो भीख मांगकर खिलाना बच्चे को, लेकिन भूखे मरने मत देना मेरे बेटे। हाँ, चलता हूं. आणि मग सुदामजी द्वारकेपर्यंत येतात. तंडुल की पुटली बगल में दबाए, लोटावर दोरी गले लटकाए, चलत चलत पहुंच गए द्वारकापुर धामा. पोहोचले. तिथे द्वारपालाने अडवलं. कहा जा रहे हो? तुम्हारे जो द्वारिका के राजा है ना कृष्णचंद्र भगवान, हाँ, वो मेरे बाल सखा है. क्या बकवास करते हो? अरे बाल सखा नहीं द्वारपाल, मेरा लंगोटिया यार है तुम्हारा द्वारिका का राजा. एक संग रहते थे, एक संग खाते थे, एक संग सोते थे, जब गुरुग्रह विद्या पढ़ते थे मेरा कान्हा मेरे बिगर नहीं रहता था. बस बकवास बंद करो. अरे आप क्या जानते हो द्वारपाल, मेरा कान्हा भक्तों के फटे कपड़े नहीं देखता, उसका भाव देखता है. जाओ जाओ, भगवान को बोलने का तेरा सुदाम आया है. आणि मग द्वारपाल आते तो देवाजवळ उभा आहे. बराच वेळ झाली बोलत नाही. देवाने विचारलं, द्वारपाल खामोश क्यों? हमें ये बताइए मालिक, दरिद्री की कोई मर्यादा होती है ना? हाँ, तो मैंने जिंदगी में पहली बार ऐसा दरिद्र देखा है. कैसा? शीश पगान छगातन पे प्रभु जाने को आए, बसे के ही ग्रामा, धोती फटी सी लटी तो पटिया रूपाय उपहन की नहीं सामा, द्वार खड़ो द्विज दुर्बल देखी रहे, चासे सुबह सुदाभिरामा. शीश पगा न झगा तन पे प्रभू जाणे को आए, बसे के ही ग्रामा. त्याच्या डोक्यात पागोट नाही व देवा, अंगात सदरा नाही, पायात चपला नाही, हाडना हाड मोजून घ्या अशी तब्येत आहे. मोडकी काठी 3 ठिकाणी चिंजा गुंडाळलेली हातात आहे, तुटक्या दोरीनं फुटका लोटा गळ्यात बांधलेला आहे. वो कहता है कि तुम्हारे द्वारिका का राजा मेरा बाल सखा है. कृष्ण जी बोले, क्या बाल सखा नहीं, वो तो बोलता है कि कान्हा मेरा लंगोटिया यार है. अरे तो आप लोगों ने उनको नाम क्यों नहीं पूछा? पूछा है प्रभु. उन्होंने क्या बताया? यही बताया है कि जाओ द्वारपाल, ज्यादा बताने की जरूरत नहीं, भगवान को इतना बोलने का तेरा सुदाम आया है. सुदाम शब्द ऐकला, उठे श्याम दवडे नंगे ही पैरो. बिगर चपलाचा धावला परमात्मा आणि सुदामजीला बघितल्यावर जगाचा बाप सीना में सीना मिला करके रोया, पुकारा की रुक्मिन गरीब आ गया. गळ्याला बिलगुन द्वारकेचा राजा ढसा ढसा रडला, पण सुदामजी रडत नाही, अश्रू बाहेर येऊ देत नाही, ताकद लावून अश्रू जिरवत होते. सुदामजी का? सुदामजीला वाटलं मेरा कान्हा रो रहा है, लेकिन अगर मैं रोने लग गया तो मेरे कान्हा को लगेगा ये भिकारी बम्मन रो रहा तो कुछ मागणे आया है, असं देवाला वाटू नये म्हणून सुदामजी रडत नव्हते. पुकारा की रुक्मिन गरीब आ गया. रुक्माई माता आल्या आणि मग सुदामजीचे पाय धुण्याचा कार्यक्रम, सोन्याच्या पात्रामध्ये सुदामजीची पाय धुण्याचा कार्यक्रम चाललेला. जगन्माता रुक्माई आणि जगन्पिता भगवान पाय धुतात. सुदामजी रडू लागले, अरे ये क्या करते हो कान्हा, ये भिखारी इस लायक नहीं, ये दुनिया की मात, दुनिया का बाप मेरे पैर धो रहा है. तो कृष्ण जी कहते, सुदाम तू किस लायक है, दुनिया में केवल तेरा कान्हा जानता है. आज मेरी द्वारिका पवित्र हो गई है, ये चरण तीर्थ मुझे द्वारिका में छिड़कना है. आणि मग सगळे झाल्यावर प्रभूने विचारलं, कैसे हो सुदामा? आता विचारण्यासारखं काही आहे का? प्रत्यक्षात परिस्थिती प्रभूला दिसते आहे. मोडकी काठी तिला 3 ठिकाणी चिंध्या गुंडाळल्या, तुटक्या दोरीनं फुटका लोटा गळ्यात बांधलेला, हाडनं हाडं मोजून घ्या अशी तब्येत आहे. पायात चपला नाही, अनवाणी आलेला, पायाला फोड आले, पाय रक्ताळलेले, अंगात सदरा नाही, डोक्याला मळकट पागोट, किती दिवसाचा उपवासी अंदाज करवत नाही अशी सुदामजीची स्थिती असताना द्वारकेच्या राजानं सुदामजीला गळ्याला बिलगुन विचारलं, कैसे हो सुदामा? तो सुदाम जी ने जवाब दिया, सच कहूं कान्हा, इस वक्त पूरी दुनिया में तेरे सुदाम जैसा सुखी दूसरा कोई नहीं है. याला म्हणतात मनाची प्रसन्नता. विठ्ठल विठ्ठल आणि या प्रसन्नतेलाच प्रसाद म्हटलेला आहे. प्रसाद, प्रसाद असतो प्रसन्नता. आणि ही प्रसन्नता फक्त दोघाकडे मिळते, संताकडे अथवा भगवंताकडे. भानुदास गीती गात
प्रसाद देतो पंढरीनाथ. या प्रमाणावरून भगवंताने प्रसाद दिला आणि दुसऱ्या प्रमाणावरून संतांनी प्रसाद दिला. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे. 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 माझा ज्ञानराज गोपाळाची लाया वाटे. 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 नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. 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 एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळाची लाया वाटी. माझा ज्ञानराज गोपाळाची लाया वाटी. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळाची लाया वाटी. माझा ज्ञानराज गोपाळाची लाया वाटी. माझा ज्ञानराज गोपाळाची लाह्या वाटे. या प्रमाणावरून प्रसाद संत ज्ञानोबाराने दिला. प्रसाद दोघच देऊ शकतात, एक तर भगवंत किंवा संत. प्रसाद शब्दाचा यथार्थ अर्थ आहे प्रसन्नता. म्हणून आमच्या साधू संतांची विनवणी आहे, मन करा रे प्रसन्न. आणि प्रसन्नता वाटत नसेल तर वजा वाक्या शिका. काही वर्षांनी काही माणसं भेटतात, महाराज अहो लग्न होऊन 10 वर्षे झाले पण मुलगा नाही. अरे नसू दे, समाधान मान. अहो समाधान तुम्हाला काय, बुवा लोकाला सांगला समाधान. मुलगा नाही तर इष्टीचं करायचं काय, एवढं वैभव मिळवायचं कशासाठी, मुलगा नाही. अरे नसू दे पण समाधान कसं मानायचं, मी सांगतो तसंच. म्हणजे वजावाकी करायची. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या डोक्यात, दोघाची आपल्या डोक्यात काळाचं पांढरं वाटोळ्याचं चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार केला. ज्या बापानं 3 मजली इमारत बांधून ठेवली त्या बापाच्या कंबरड्यात त्याचा एकुलता एक मुलगा भर चौकात जोड्या भरली लाद घालतो. त्याच्याकडे बघ, मग तुला वाटेल पांडुरंगा मला अजिबात नाही होऊ दिलं ही मेहरबानी. वजावाकी शिका. मन करा रे प्रसन्न. बस सकळ सिद्धीचे साधन म्हणून प्रसन्नता, यालाच प्रसाद म्हटलेला आहे. प्रसाद. अजूनही आपण आपल्या आजोबाच्या पंजोबाच्याच इस्टेटीवर मजा मारतो. आपण विचार करा, फारसा बदल आमच्या जीवनात झाला नाही. थोरा मोठ्यांच्या जीवनाचा विचार करा. नुसतं पाणी मागितलं तरी भालदार चोपदार पळत येत असे. राजा हरिश्चंद्र दाराच्या बाहेर निघाले तर भालदार चोपदार ललकारा देत असे. राजाधिराज महाराज हरिश्चंद्र पधारे हैं. ज्या राजाला भालदार चौकदार ललकारा देतात, पाणी मागितलं तरी 10 नौकर पाणी घेऊन पळतात, ज्या हरिश्चंद्राच्या पुढे एवढा बदल झाला जीवनात, स्वतःला पाणी भरावं लागलं. हरिश्चंद्र तारा हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. तरी पण हरिश्चंद्र कोण्या विहिरीत उडी टाकायला गेला नाही आणि तारा राणीनं रॉकेलचा डबा वतला नाही. याला म्हणतात मनाची प्रसन्नता. मन करा रे प्रसन्न. आणि ही प्रसन्नता दोघच देऊ शकतात, संत अथवा भगवंत. आणि म्हणून आमचे साधू संत सांगतात, बाबा रे, अरे उभं आयुष्य पिठलं भाकरी खाण्यात घालवण्यापेक्षा एखाद्या वेळेला तरी देवाच्या प्रसादे
देवाच्या प्रसादे करारे भोजन. काल्याचं कीर्तन म्हटलं की कीर्तनकाराला बंधन येतं. म्हणजे बाकीच्या दिवशी काही सांगावं असंही स्वातंत्र्य नाही. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणे करुनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. बाकीच्या दिवशी सुद्धा या मर्यादेचं उल्लंघन करता येत नाही. पण काल्याचं कीर्तन म्हटलं की विशेषत्वानं चरित्र ते उच्चारावे. 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 चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णजीनं जे चरित्र केलं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं आहे. उच्चारण, आचरण नाही. आचरण करायचं असेल तर चरित्र रामचंद्राचं पहा. रामचंद्राचं जिंदगी के हर सवालों का जवाब. जीवनामधल्या सर्व प्रश्नांची उत्तर म्हणजे रामचरित्र आहे. आणि आज त्या गोष्टीची नितांत गरज आहे. नितांत गरज. वाईट वाटतं काही संबंध नसलेल्या मित्राकरता लाखो रुपयाचा चुराडा आणि रक्ताचं नातं असलेल्या सख्या भावाच्या घशात विधभऱ्या बांधासाठी कुराडी. आणि मग प्रश्न पडतो कुठं गेलं रामायण. जरूर करा मैत्री, जरूर करा, पण भावाला डावलून करू नका. का? मित्र पैशानं मिळतील तुम्हाला, भाऊ विकत घेता येणार नाही. बंधूच्या प्रेमाची सर मित्राला येऊ शकत नाही. तुमच्याजवळ पैसा आहे ना, मित्राचं टोडकंच्या टोडकं मागं पुढं चालेल तुमच्या. जब पास तुम्हारे पैसे तो सब पूछते हैं कैसे. पैसे संपलं की कैसे म्हणणार जवळ येत नाही कोणी. सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई.
भाई. जोपर्यंत पैसा तोपर्यंत मित्राचं टोळकं तुमच्या जवळ. पैसा संपला की मित्र दूर गेले समजा. जरूर मैत्री करा, पण भावाला डावलून करू नका. बंधूचं बंधूवर प्रेम कसं असावं, रामायणातल्या पात्रांचा विचार करा. सख्खे भाऊ नाहीत, सावत्र. राम कौसल्येचा, लक्ष्मण सुमित्रेचा, भरत कैकईचा. सावत्र भाऊ आहे. पण रामचंद्र वनवासात गेले यानंतर भरतजी पादुका घेऊन अयोध्येत येतात. पादुका सिंहासनावर ठेवल्या. काही दिवस गेले, भरताचं लक्ष लागत नाही. एक दिवस भरतजी रडतच कौशल्या माईजवळ येतात. कौशल्या माईने विचारलं, क्यों रो रहे हो भरत? तबीयत बिगड़ गई क्या बेटे? नहीं माँ. तो रोता क्यों? आपको अच्छा नहीं लगेगा माँ अगर रोने का कारण बताया तो. अरे हुआ क्या बेटा? सच कहूं माँ, मैं भोजन नहीं करता तो तू जबरदस्ती मुझे भोजन खिलाती हो माँ. मेरे पास बैठती, मेरे पिता की कसम डालकर खिलाती हो. भोजन करो भरत, तू भोजन नहीं करेगा तो मैं भी भूखी मरूंगी. तुम्हारे पिता की कसम, भोजन करो. जबरदस्ती खिलाती हो माँ. हाँ बेटा, लेकिन भोजन करते समय मेरी क्या दशा होती है आपको पता है? क्या दशा बेटा? जब मैं कवल उठाता हूं माँ, उस कवल में मेरा भूखा लखन दिखाई देता है माँ. 14 साल भैया के पीछे पीछे घूमने वाला मेरा भूखा लखन जंगल में कुछ नहीं खाता होगा, और मैं यहां महल में भोजन करता हूं तो मुझे लगता है मां कि मेरे पेट में गर्म कोयला जा रहा है. तो कहना क्या चाहते हो बेटा? मां अगर इजाजत देती होगी तो जाओ नंदीग्राम. महल में रहने का दिल नहीं मां, साधू बनने की इच्छा है भैया के लिए. आणि मग परवानगी दिली. भरतानं सफेद वस्त्र परिधान केली, रुद्राक्षाची माळ हातात, कमंडलू, सिंहासनावरच्या पादुकांना नमस्कार केला. आणि सगळ्यात दयाजनक पात्र शत्रुघ्नाचा आहे. राजवाड्याचा खांब धरून शत्रुघ्न रडतो तेव्हा शत्रुघ्नापर्यंत भरतजी येतात. रोना नहीं रिपुसुदन, भैया शास्त्र पुराणों में सुना है कि पिता गुजरने के बाद बड़ा भाई छोटे भाइयों का बाप होता है और अपने छोटे भाइयों को बेटे की तरह संभालता है. यहां तो उल्टा हो गया भैया. पिताजी गुजर गए, राम लखन भैया जंगल चले गए, आज मेरा भरत भी मुझे छोड़कर जा रहा और जिम्मेदारी छोटे पर आ गई. अब मुझे भी बता दो भैया, मैं कहां जाऊं? रोना नहीं रिपुसुदन, आते जाते रहूंगा. मेरी साधना में बाधा मत डालो. बस मी एवढ्या करता सांगतो. एक भाऊ श्रीराम वनवासात गेला 14 वर्षासाठी, तर त्याचा सावत्र भाऊ भरत नंदीग्रामात जातो साधू वेश धारण करून. बंधूचं बंधूवर प्रेम कसं असावं, रामायणातल्या पात्रांचा विचार करा. आचरण करायचं आहे रामचरित्राचं. उच्चारण गोकुळात घडलेल्या श्रीकृष्ण चरित्राचं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. सर्वांना चरित्र भाग माहिती आहे. भगवान श्रीकृष्णचा जन्म मथुरेत झाला, प्रगट गोकुळात झाले. प्रगट भयो भगवान गोकुलमो, प्रगट भयो भगवान गोकुळात प्रगट झाले. मग रांगू लागले, रांगता रांगता चालू लागले, चालता चालता बोलू लागले. देव लगेच मोठा होतो कीर्तनामध्ये. आमच्या रामकथेमध्ये सुद्धा काही माणसं विचारतात, महाराज कल तो जन्म हुआ ठाकुर जी का, हाँ आज विवाह, हाँ ऐसा कैसा? आप चिंता मत करो भाई, 24 घंटे में हमारा राम शादी के लायक हो जाता है, उसको बढ़ाना नहीं पड़ता, वो जल्दी बढ़ जाता है. तसं प्रभूजी रांगायला लागले, चालू लागले, बोलू लागले आणि आपल्या बालमित्रांच्याकडे बघितलं. पुरुष झालेले. काय रे अशा तब्येती? अरे मोठमोठे राक्षस मारायचे, भरपूर खात जा, व्यायाम करत जा. ये कुठला? कसं भरपूर खायचं देवा? आमचं म्हातारा एवढं कंजूस आहे, सगळं नेतं डेअरीला, ताकही नाही पिऊ देत आम्हाला, आणि भरपूर खायचं कसं? हा ही अडचण आहे का? मग उद्यापासून व्यायाम करणं तुमच्याकडे, खाऊ घालणं माझ्याकडे. मंजूर आहे. अरे पण चोऱ्या कराव्या लागतील. चोरून का होईना आम्हाला खाऊ घाला देवा. मग ठरलं किती वाजता जायचं, कोणी कोणी जायचं, कशा पद्धतीनं जायचं, कोण्या घरी जायचं, सगळे ठरलं. पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या सगळे रात्री 12 वाजता एकत्रित आले आणि नियोजित घरी जाण्याच्या उद्देशानं सगळे निघाले. पण 5-10 पुढे
5-10 डावीकडे, 4-2 गोपाळ उजवीकडे, 4-2 मागे गप्पा मारत चाललेले भगवंत रागावले. इकडे या रे. काय देवा, काय देवा, तुमच्या बापानं केल्या होत्या का चोऱ्या कधी? पिक्चर पाहायला चालले का गप्पा मारत? अरे चोरीला चाललोय, चोरीला. गोकुळ झोपलेला आहे आणि तुम्ही 2-4 पुढे, 2-4 डावीकडे, 2-4 मागे, 2-4 उजवीकडे. ही काय चोरीची पद्धत आहे का? इकडे या सगळे. आले. हे पहा, आपण चोरीला चाललो, गोकुळ झोपलेला आहे, मध्यरात्र झालेली आहे. आता एक करा, तुम्ही सगळे माझ्या माग व्हा आणि मी सर्वात पुढे चालतो. तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. पुढे पुढे मी चालतो आणि तुम्ही पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या सगळे माझ्या मागे. आपण चोरीला चाललो बाबा, तुम्ही गप्पा मारत चालला, काही पुढं काही डावीकडे काही उजवीकडे. ही पद्धत नाही चोरीला जाण्याची. मग देवा, अरे सगळ्यात पुढे पुढे मी चालणार आणि तुम्ही सगळे माझ्या मागे या. याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. पुढे पुढे मी, तुम्ही सगळे मागे. त्यातले काही गोपाळ म्हणाले, देवा ठीक आहे, तुम्ही पुढे पुढे, आम्ही सगळे तुमच्या मागे मागे, पण तुमच्या मागे मागे येण्यात आम्हाला फायदा काय? आम्ही सर्व तुमच्या मागे मागे येतो देवा, पण तुमच्या मागे येण्यात आम्हाला फायदा काय? फायदा आज देतो पोट भरी. जर तुम्ही माझ्या माग माग आला ना, पोटभर देतो, पोटभर. तरी एक भोळा बाबडा गोपाळ होता. देवा काय पोटभरी म्हणजे नेमकं काय? अरे इतकं कळत नाही का तुम्हाला? पोटभरी म्हणजे पुरे म्हणाल तोवरी. तुम्ही पुरे 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 म्हणाल तोपर्यंत खाऊ घालतो, म्हणतात पोटभरी. जेवणारे आणि पुरे म्हणावं याला पोटभरी म्हणतात. नाहीतर पात्रावर काहीच नाही, लिंबाची फोड आणि मीठ
आणि मग वाढणार हवं का हवं का हवं. अरे काहीच नाही तर काय खावं हवं का. वारकरी म्हणतो भिजवलेली कणिक सुद्धा खाईल पठ्ठा, पण वाढत नाही हवं का हवं का. जेवणाचा आनंद तेव्हा जेवणारा रसज्ञ पाहिजे, स्वयंपाक सुगरणीन मावशीनं केला पाहिजे आणि वाढणार उदार पाहिजे. रसज्ञ आणि जेवणारे सुगरणी आणि उदारे मग आनंद आहे. याच्यात एक जरी कमी असलं तरी जेवणाची मजा गेली. कधी पदार्थ चांगले असतात, जेवणारही चांगलं असतं, पण वाढणारच कंजूस भेटतं. दुसऱ्याचं, स्वतःच्या घरचं नाही, दुसऱ्याच्या घरचं सुद्धा वाढत नाही. कंजूस हवं का हवं का हवं का. कधी कधी वाढणार उदार आहे, जेवणारही चांगलं आहे, पदार्थ चांगले नसतात. एकाच पातेल्यात 3 भात, खाली जळगाव, मध्ये चिखली, वर तांदूळवाडी. खालचा 2 इंच भात जळला, झालं जळगाव, मध्ये नुसता चिखली आणि वर नुसते तांदूळ. कधी पदार्थ चांगले आहे, वाढणार उदार आहे, तर जेवणारा आजारी असतं. प्रत्येक पदार्थात नाव ठेवतं, याच्यात मीठ नाही, याच्यात तिखट नाही. प्रत्येक पदार्थाला काहीला सवय झालेली आहे, याच्यात मीठ नाही, अरे जे आहे ते अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणायचं आणि पुन्हा नाव ठेवून ठेवून जेवायचं नाही. तुम्ही पहा, आपल्या एका शब्दानं त्या सगळ्या घराचा मूड खराब होतो. मीठ नाही, अरे तुम्हाला माहिती नाही बाबा, त्या परिवाराला किती आनंद होत असतो. आपल्या घरी महाराज मंडळ येणार आहे. तुम्ही विचार करा, तुलनात्मक दृष्ट्या इतका सुंदर परमार्थाला अनुकूल काळ पूर्वी कधीच नव्हता. एवढा अनुकूल काळ आहे. आता कोणती दिंडी निघाली महाराष्ट्रात तरी आम्ही 2 संतांची नावं घेतो, ज्ञानोबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम, आहे की नाही. ज्ञानोबा तुकाराम म्हणणाऱ्याला आता 2003 मध्ये गुलाबजाम आहे. ज्ञानोबा तुकारामाचा विचार करा, मांडे भाजायला खापर नव्हतं मिळालं. तेव्हाचा कायदा, नाव घेऊन ती देवाचे हे प्रीत हिरण्यकश्यपूचे, माझ्या राज्यात नाव घेणाऱ्याचा शिरच्छेद करण्यात येईल, हिरण्यकश्यपूचा कायदा. आता आहे का सरकारचा कायदा, सप्ताह करणाऱ्याला फाशी देण्यात येईल. उलट सरकार सहकार्य करते. इतका सुंदर काळ आहे. अजून काही माणसं तरुण पिढीला नावं ठेवतात. तरुण पिढी बिघडली महाराज. कशी काय बिघडली? बिघडली तरुण पिढी. अरे कसे काय, तुम्ही तुलना करा, तुलना. 180 साल के कटिमेखला गंगा पुत्र भीष्माचार्य बैठे थे सभा में, उनके सामने द्रौपदी की साड़ी खिंची जा रही तो भी कुछ नहीं बोले. हा तो इतिहास आहे की नाही. त्यांच्याच घरातल्या द्रौपदीचं, त्यांच्याच घरातली मुलं वस्त्रहरण करतात तरी 180 वर्ष वयाचे भीष्म एक शब्द बोलत नाही, नुसतं बघत होते. ताकद नव्हती, हत्यार हातात घ्यायची गरज नव्हती भीष्माचार्याला. नुसता एक शब्द जरी वापरला असता उठून उभं राहून, खबरदार दुःशासन, लटलट कापला असता जाग्यावर, वस्त्रहरण थांबलं असतं. तरी भीष्माचार्य एक शब्द बोलले नाही. आता जर एसटी स्टँडवर कोण्या दुर्दैवी माऊलीवर हा प्रसंग आला वस्त्रहरणाचा, एखाद्या चांडाळाने तो प्रकार केला, तर तिथे उभी असणारी 5-10 गरम रक्ताची तरुण मंडळी त्या चांडाळ्यावर तुटून पडल्याशिवाय राहणार नाही. इतका सुंदर काळ आहे. म्हणून नावं ठेवण्यात अर्थ नाही तरुणांना. तुम्ही तुलनात्मक विचार करा, तुलनात्मक. तेव्हाचा आता जीव घालणाऱ्याची अडचण नाही, जेवणाऱ्याची. आता जेवणाऱ्याला विनंती करावी लागते, आमच्याकडे जेवायला या. नाहीतर यादी सप्ताहामध्ये अन्नदात्याची येत असते, यावर्षी तुमचा नंबर नाही, तुमची पंगत पुढच्या वर्षी घेऊ. इतका सुंदर काळ आहे परमार्थाला, इतका अनुकूल काळ आहे. हे आम्हा महाराज मंडळीला त्याचं महत्व माहिती नाही. हे महत्व त्या परिवाराला विचारा, ज्या परिवारात महाराज येणार आहे आणि त्या परिवाराचा आनंद आदल्या दिवसापासून द्विगुणित होतो. घर मालक म्हणतात बेडशीट बदलून टाका रे, खोळी उशीची बदलून टाका, कोरा टावेल काढा, नवीन भांड काढा, कोरा साबण काढा, तो पाट काढा, उद्या आपल्याकडे आळंदी पंढरपूरचे महाराज येणार आहे. आनंदाला उधाण येतं त्या घरात. आणि मग सगळ्यात आधी पहाटे मावल्या जाग्या होतात घरातल्या, अख्खा परिवार उत्साहामध्ये. आणि मग मावल्या सडा संमार्जन, रांगोळ्या, सूर्योदयाच्या वेळी स्वयंपाकाला सुरुवात, 11 पर्यंत स्वयंपाक तयार. गुलाबजामनं टोपलं भरलेलं असते. 5 वर्ष वयाचा कुळाचा वारस एकुलता एक पिंट्या आपल्या आईला रडून गुलाबजाम मागतो. आई
काय बाळा, एक गुलाबजाम देणार ग? नाही बेटा. काग आई, एवढे भरून आहेत ना टोपल्यामध्ये? तरी नाही बाळा. पण काग आई, तुला माहिती नाही बेटा, आपल्याकडे आज आळंदी पंढरपूरचे महाराज येणार आहे आणि महाराज लोक जेवल्याशिवाय घरच्या लेकरांना काही खायचं नसतं बाळा. तुम्ही विचार करा, पोटच्या लेकराला खाऊ घालत नाही समाज, तो सध्या बुवाला खाऊ घालतो. तिळभर कसूर समाजाचा नाही, कदाचित दोष असेल तो आम्हा लोकांचा. विठ्ठल 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 एवढ्या आवडीनं त्यांनी, एवढ्या प्रेमानं केलेलं, तुझा एका शब्दानं अख्ख्या परिवाराचा मूड गेला. मीठ कमी झालं, याच्यात तिखट कमी झालं. काहीला ही सवयच, याच्यात मीठ नाही त्याच्यात तिखट नाही. शेजारचं म्हणालं, मला तर सगळे बरोबर ना, तुलाच कसं कमी आहे? तू घरून जेवायला आला का? जसं दोन माणसं धर्मशाळेमध्ये उतरली, दोघांना स्टोव पेटवला, भात तयार केला, पातेल्यात भात तयार झाला, अर्धा अर्धा ताटात वाटून घेतला आणि जेवायला सुरुवात करणार, लाईट गेली. म्हणला घे आता, काय कानात घात जाईल का, घे सुरू कर. म्हणून सुरुवात केली दोघांनी जेवायला. पण हे प्रत्येक घासाला खडा काढायचं अलीकडचं. तो म्हणला, मी तर तोच भात खातो रे, तुलाच कसा खडा लागतो, मला का नाही लागत? यालाही शंका आली. यानं आपल्या खिशातली बॅटरी काढली आणि त्याच्या तोंडावर मारली. एकही दात नाही. हा म्हणला, तुला खडाच काय लागा, दगड नाही लागायचा, दगड. असं हे शेजारी बसलेलं म्हणतं, अरे मी तेच जेवण करतो आणि मला मीठ तिखट सगळे बरोबर आहे, तूच का नाव ठेवतो याच्यात तिखट नाही मीठ नाही? घरून आला का तू? नाही. मग 4 महिने झाले दवाखान्यात होतो, तिथून सरळ इकडेच आलो. अरे म्हणूनच वाढणाऱ्याचा दोष नाही, पदार्थाचाही दोष नाही. तोंडाशी कारण चवी नाही, रोग्याविष तुल्य वाटे भगवान रोग्याविष तुल्य वाटे भगवान तोंडाशी कारण चवी नाही, तोंडाचे कारण चवी नाही. म्हणून आनंद तेव्हा आहे सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, तेव्हा आनंद येत असतो. जेवणारही रसज्ञ पाहिजे, वाढणारं उदार पाहिजे आणि पदार्थही चांगले पाहिजे, मग आनंद. बस मग वाढणारा म्हणतो एक लाडू घ्या, जेवणारा म्हणतो मारता का आता? अरे मग माझा हात मोडता का? मी तुमचा हात वेल्डिंग कराव, मला मारताय का? याला म्हणतात पुरे म्हणाल तो वरी, आजी देतो पोट भरी. नाहीतर काम सांगितलं मुलाला आईनं, छोटे उठो काम करो. बोलते अम्मा मैं छोटा हूं इसलिए नहीं काम कर सकता. तो इधर आओ चावल खाओ. बोले मेरा बड़ा बर्तन कहाँ है? लक्षात घ्या, छोटे उठो काम करो तो बोलता है मैं छोटा हूं, और चावल खाओ तो बोले मेरा बड़ा बर्तन कहाँ है. नाम क्या? शक्कर प्यारा. रोटी कितनी खाए? 10-12. पानी कितना पिए? मटका सारा. काम करने को मैं लड़का बेचारा. इथेच लडका बेचारा. जर गुरुनी सांगितलं शिष्याला, जेवायला जातो का रे? आज्ञा कशी मोडू? काम करतो का? पाय कसे सोडू? शिष्याचं ठरलेलं. एकदा गुरुजीनं सांगितलं, शिष्या चल जेवायला, पण जेवता जेवता मेला तरी चालेल इतकं जेवायचं. प्राणम प्राप्य दुर्बुद्धे मा प्राणशी दयाम कुरु परान्नम दुर्लभम लोके प्राणान जन्मणी जन्मणी. प्राण पुढच्या जन्मात आहे, परान्न नाही मिळायचं. आधीच जेवण्यात वसतात. गुरुचा उपदेश इतकं जेवलं, गुरुही जेवले, शिष्यही जेवले. पण येत असताना गुरुला प्रश्न पडला, आपल्या पायात जोडा आहे का? कारण खाली बघावं तर इथपर्यंत बासुंदी होती, त्यामुळे गुरुला खाली बघता येत नव्हतं, बासुंदी पुढे येत असे. मग गुरु शिष्याला विचारतात, शिष्य जी गुरुदेव मेरे पैरों में जूता है. आता गुरुजीला जर खाली बघता येत नाही तर शिष्य कसा असेल? निदान जेवण्यात तरी पुढे असेल की नाही? तो वर बघत होता. अरे मैं आपको पूछ रहा हूं मेरे पैरों में जूता है. तो शिष्य आसमान में देखकर बोलता है, गुरुदेव आपका जूता तो आकाश में कहीं दिखाई नहीं दे रहा. पुरे म्हणा आज देतो पोट भरी. किंवा जनाबाईचं थालीपाक प्रकरण पहा. दुर्वास मुनी आपल्या 60,000 शिष्यासह मध्यरात्री धर्मराजाकडे वनामध्ये येतात आणि मोठा गजर झाला. मध्यरात्री पांडव झोपलेले. नाव पार्वती पते हर हर महादेव.
जनाबाई सांगतात हर हर शब्द झाला आणि सगळे पांडव जागे झाले. पाहता तर दुर्वास, काय आज्ञा गुरुदेव? भोजन पाहिजे धर्मा. चिंतातूर झाले धर्मराज. थाळी स्वच्छ धुतलेली, सकाळी सूर्योदय झाल्याशिवाय अन्न मिळत नाही. आता काय करावं? चिंतातूर झाले. धर्म भीमाकडे पाहे, धर्म धर्म भीमाकडे पाहे, धर्म भीमाकडे पाहे. सत्व हानी होत आहे, सत्व हानी होते आहे, हानी होत आहे. सत्व हानी होत आहे, होत आहे, सत्व हानी होत आहे. धर्म भीमाकडे पाहे, सत्वहानी होत आहे. द्रौपदीने सांगितलं तुम्ही शांत राहा सगळे. भोजन करायचं ना महाराज? हा द्रौपदी, जा स्नान करून या, करते तयारी. सर्व स्नानाला जातात. द्रौपदीनं देवाचा धावा केला. देव आले, पण देवच म्हणाले मला भूक लागली. देवा त्यासाठीच बोलावलं तुम्हाला. काय असेल? बघ काही नाही देवा. काय असेल? मग थाळीला एक पान चिकटलेलं होतं. ते पान भगवंताने भक्षण केलं. परिणाम, इकडे गंगेच्या काठाला मायावी मंडप, मायावी भीम, मायावी धर्म, मायावी अर्जुन, नकुल सहदेव मायावी. आणि सगळी तयारी झाली. सगळे ऋषी जेवायला बसवले. पाठीला पाड, बसायला पाड, ताटाला पाड, चांदीचं ताट, चांदीची वाटी, फुलपात्र चांदीचं, तांब्या चांदीचा, ताटाला शोभेल असे पदार्थ, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटावडा, कांद्याची भजी, पापड, लोणची, बालुशाही, मालपोहे. तुम्हाला आठवणते ते 42 पदार्थ. भीम पंक्तीतून फिरतो, दंबाजी करतो. खबरदार, शिल्लक ठेवलं तर गाठ माझ्याशी आहे. इतके जेवले ऋषी, इतके जेवले, इतके जेवले. बरं का नाना, मी तिथंच होतो. इतके जेवले. जनाबाई सांगतात चंद्री लागली से नेत्रा, कोण सांभाळते धोत्रा. असं सांगतात की खालचा पदार्थ दिसत नव्हता ऋषीला, तर एकमेकाला मदत करायचे. पुढच्या पंक्तीतलं इकडच्याला सांगायचं उजव्या हाताकडे गुलाबजामची वाटी तशीच आहे, उजव्या हाताकडे हे म्हणायचं. आणि तुमचंही श्रीखंड डाव्या भागाला तसंच आहेत ना. एकमेकाला कोण सांभाळते धोत्रा, चंद्री लागली से नेत्रा. एक म्हणतो का रे, जेवण जन्मभर केले आपण, पण इतकं सुंदर जेवण. काय धर्मा घरचे गोड अन्न, कैची आमची पोटे लहान. हा म्हणला पुढच्या वेळेला जर निमंत्रण आलं तर तयारीनं येऊ. उदरे सागरायसे, करुणे येऊ धर्मापासे. एक ऋषी म्हणला चुकलं रे ब्रह्मदेवाचं, हे तोंड पुढं दिलं. मग वर पाहिजे होतं. मग डोक्यात खोक्याप्रमाणे पुन्हा 10 लाडू बसले असते. जरी माथा असं ते तोंड, अन्न बक्षितो उदंड. बस याला म्हणतात पुढे म्हणाल तोरी. भगवान म्हणतात की पुढे चालतो, तुम्ही मागे या. आणि जर मागे मागे आला ना, आज दे तो पोट भरी, पुढे म्हणाल तो बरी. असं करता करता चोरीच्या घरापर्यंत पोहोचले. देव म्हणाले बघा, हे जे पुढचं घर आहे ना, या घरी चोरी करायची आपल्याला. आता मी आत गेल्यावर फारसं काही सांगणार नाही तुम्हाला, पण महत्वाची सूचना, 2 गोष्टी सांभाळा. 2 गोष्टी. हळू हळू चला, 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 हळू हळू दोन गोष्टी. पहिली गोष्ट गडबड करू नका, आणि दुसरी गोष्ट बडबड करू नका. गडबड करू नका म्हणजे हळूहळू चला,
आणि बडबड करू नका, म्हणजे कोणी कोणासे न बोला. इतकं सांगितलं देवानं, तरी एका बडबड्यानं बडबड केलीच. आत गेल्यावर हात पुरेना देवाचा, पाटावरी पाट रची वनमाळी पाडी तसे डोळी मोहरीने. घरातले सगळे पाट गोळा केले, त्या पाटावर भगवान उभे राहिले. काठीचा तडाखा दिला, माठाला माठ फुटला आणि 5 किलोचा लोण्याचा गोळा बद्द दिशी खाली पडला. लोण्याचा गोळा बघितला, बडवणे टिरी नाचतसे पेंदा, बलिले गोविंदा युक्ती केली चोरीच्या घरात. इतकं खुशीत आला, पेंढ्या नाचायला लागला. गोविंदा उगल आले बेते, नका कलो गलबला, थांबाला आले गोला लोणियाचा. बाकीच्याला म्हणतात. याच्या बडबडीनं अख्खं घर जाग झालं. बाकीचे गेले पळून आणि एवढं पकडलं. मी असं विचारतो, 2 महिने झाले गाव चोराने वैतागून सोडलं, आणि 2 महिन्यांनी जर चोर सापडला तर फौजदार पोलीस स्टेशनला नेऊन त्याला शालश्रीफळ देतात का? तसं अख्खं गोकुळ वैतागलं होतं आणि हे सापडलं पहिल्यांदा. इतकं बदडून काढलं, इतकं बदडून काढलं, इतकं बदडून काढलं अख्ख्या गोकुळ वासियानी. आणि मग दुसऱ्या दिवशी रानात आलं तर बोले ना. देव म्हणाले, का बोलत नाही रे? जाय बा कितना आम्ही नाही येत तुझ्या भांगले बा. अरे झालं काय? तुमच्यामध्ये दले बाहे येको, तुम्ही मोठ्या पाटलाचा लेको. अरे मग हा दोष काही माझा आहे? देवा काय? पलवा किलवतले लई गोल झाला. किलवत ते गाय व्याली, म्हणजे त्या दुधाला उकळून त्याचा केल्या जातो, त्याला खरवस म्हणतात. खरवस, पण हे बोबड होतं ना. किलवत. पलवा किलवतले लई गोल झाला, मी दले दले म्हणून तुला दिला, तुला वाचले याला काही कळत नाही. अजून तक्रार आहे देवा. अरे मग सांग ना, वेळ संपत आला. असाच एकदा गवल्याच्या खाली दैवून तोलाया गेलो रे, उठले गवलन मला धरलं, माझं तालक बोललं रे. असाच एकदा यमुनेच्या काठी त्यानो खेळायला गेलो रे, अवघे उपाय देऊन शाण माझं सगळे पाठ मोडलं रे. असाच एकदा यमुनेच्या अभंग नामदेवाचा, त्याच्यात ही तक्रार आहे. असाच एकदा गवल्याच्या खाली दैदून सोनाया गेलोले, उठले गवलन मलाच धरलं, माझं तालक बोलले. अरे पण तेव्हा तुम्हाला सूचना दिल्या होत्या, हळूहळू चला, कोणी कोणाची न बोला. तो चोरीच्या घरात गेल्यावर बडबड केली, मग बडबड काढलं तिनं माझ्यावर रुसला. मी सांगितलं नव्हतं का, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. चोरीच्या घरात प्रवेश झाल्यावर भगवंताने सांगितले, पहा वेळ अतिशय कमी आहे आणि आपण सध्या चोरीच्या घरात आहोत. वेळ महत्वाची आहे. ही वेळ भेळ खाण्यात घालवू नका. तुका म्हणी सांडा घाटे, 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 तुका म्हणी
काही करा. लोण्याला सार म्हटलेला आहे तर ताक असार आहे, संसार असार आहे तर परमात्मा सार आहे. म्हणून ताक पिण्यात वेळ घालवू नका. आता लोणी भक्षण करा. तुका म्हणे सांडा घाटे तिने नका भरू पोटे, आगी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी विठोबा याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला. अख्खं गोकुळ त्रस्त झालं. चोरीचा सुळसुळाट आणि एक एक गवळण मग नंद पाटलाच्या वाड्यावर तक्रार द्यायला येऊ लागली. पण यशोदामाई ऐकून घेईना. कारण पोर कितीही त्रासदायक असलं स्वतःच तरी आईला आपल्या बाळाचीच बाजू घ्यावी लागते. मला अनुभव आहे. सगळ्या गावाला त्रास देत असलं तरी तक्रारी आल्यावर आई बाळाचीच बाजू घेऊन बोलत, तुम्हाला नाही का लेकरं, तुम्हाला नाही लेकरं, एक एकीला 10-10, 12-12 लेकरं माझच त्रास देतं का एकटीच. आई बाळाचीच बाजू घेणार. आणि बाळाची बाजू जर आई घेत नसली तर समजावं ती सख्खी आई नसल. यशोदा तक्रार येऊ लागल्या. तेरा नंद किशोर उठ के बड़ी भोर घर आता, उसे कहे तो जसोदा माता. झाले काय? घर में करती थी मैं काम धंधा, जरा छुपके से आया मुकुंदा. सुनने बंसी की राग मोहे दिल में लगी आग फिर बुझाता, उसे कहे तो जसोदा माता. तुझे काय? चांदनी रात थी पिछला पहरा, पति सोया था जी पास मेरा. दाढ़ी चोटी की गांठ लाई उठा के खाट फिर जगाता, उसे कहे तो जसोदा माता. ऐसे लीला रचाय गिरिधारी, 16 सहस्त्र में ब्रह्मचारी. दासी मेरा कहे तेरी लीला रहे कोई पार न पाता, उसे कहे तो जसोदा माता. अनेक प्रकारच्या तक्रारी. पण यशोदामाई ऐकून घेईना. अगं काही वयाचा विचार करा. 5 वर्षाचे माझे बाळ गे, अंगणी माझ्या खेळ गे. कालट काच घेताळ गे गोकुळच्या नारी. सावळाची म्हणा माझा गे, गवणीत खेळ राजा गे. तुम्ही मोठ्या ढाल गजा गे गोकुळच्या नारी. उलट तुम्ही माझ्या बाळाची खोडी करता. तुम्ही लपवण याची गोठी गे, लागता याचे पाठी गे. एवढी चरित खोटी गे गोकुळच्या नारी.
तुम्ही लपवण याचा भवरागे आळ घेता शारंग धरागे तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपवण्याचा भवरागे, तुम्ही लपवण्याचा भवरागे, तुम्ही याचा भवरागे, तुम्ही लपवण्याचा भवरागे. आळ घेता शारंग धरागे, आळ घेता शारंग धरागे. तुम्ही लपवण याचा भवरागे आळ घेता शारंग धरागे तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. अनेक प्रकारच्या तक्रारी, अनेक प्रकारच्या. यशोदा ऐकून घेना. एक गवळ म्हणाले तुमचं चुकलं ग, माझ्या घरी यायला पाहिजे होतं, बांधून आणला असता बांधून. देव लांब बसले होते पोरं हो. माझ्या आईला दमबाजी करते ना, तिचा घर नंबर घ्या आपल्या डायरीत उतरून, तिथेच मोर्चा न्यायचा. आणि देव रात्रीचे तिथे जातात. त्या बाबाची दाढी नीची वेणी जाम गाठ बांधली निघून आले. दोघालाही माहिती नाही पूर्वीचा काळ. पूर्वी सगळे मंथना करता उठत असायचे. प्रातकाळी उठून कवळणी मंथन करीते. मंथनासाठी गोद ओढा लागे गोपिते उठत वेणे आसडत दाढी संगे. आणि एकदम आवेशात उठली गवळण ताडकन उचलला अख्खा गवळी अलगत. दाढी धरून जर उचलला तर काय झालं असेल खवळलं. दाढी धरून उचलते का बघू ना तुझ्याकडे. तुम्हाला मी ओढली दाढ़ी का तू ओढली वेणी. बोले तेरी भी गलती नहीं मेरी भी गलती, बीच में कुछ तो भी कृष्ण कारस्थान हुआ है. आणि ते झालं होतं. सोडा आता सोडा. दोघंही सोडण्याचा प्रयत्न करा, गाठ सुटत नाही का. ब्राह्मण बुवाच्या हातची गाठ 21 रुपये दक्षिणा देऊन पाडलेली जर गावात सुटत नाही, कोर्टात जावं लागला, घटस्फोट म्हणतात. मग ब्रह्मदेवाच्या बापाच्या हातची गाठ याच्या बापान सुटल का. सोडिता सुटेना काही केल्या. आम्हाला असं कर, विळ्यान वेळी कापून टाकू एकदाच. विळ्यान म्हटलं ताडकन उठली. याला काम सांगायची सवय, तिला ऐकण्याची सवय होती. ताडकन उठली, पुन्हा उचललं दोन फुट. आता कळलं मला. काय काय कळलं आता कळलं. पण काय कळलं तुला एकटीला माझ्या शिवाय कुठं जाता येणार नाही. चला दोघे स्वयंपाक घरात. विळी घेतली. सौभाग्यवतीची वेणी माझी कापायची नाही. म्हणला मर्दाची दाढी माझी नाही कापायची. राहू द्या राहू द्या कुठवर राहू द्या. उरका लवकर. आपसी समजूता गाठीवर कापण्याचा प्रयत्न आहे ना. श्रीमंती शस्त्राने जाळल्या जात नाही, कापल्या जात नाही, सुटल्या जात नाही. सकाळचे 9 वाजले तरी दार बंद. आतून लोक म्हणतात काय भानगड आहे, दरवाजा उघडा. कोणी बोलत नव्हते. कसे बोलत. कुर्या सदा मंगलमच्या वेळेला असतात तसे जर उभे होते घरात, काय हिंमत आहे बोलायची. बाहेरचे लोक म्हणतात मेली राव मेली. मग कोण आहे यांचं. थोडा दरवाजा आत आली तर दोघं दिसली. कशी. वाजंत्री बहुगलबलान करली कुर्यात सदा मंगलम शुभ मंगल सावधान. शाबास. या वयात असं उभं राहणं सुटतं काय तुम्हाला. तुम्ही असता का पाटील. तुम्ही असता का. अहो हे पहाटे 5 पासून चालला उद्योग. गाठ सुटत नाही तुटत नाही, जळल्या जात नाही. कालच्या मोर्चातली गवळ होती. कशी सुटल. तू नाही का नंद पाटलाच्या पोराला दम दिला होता. माझ्या घरी आलं असं बांधून आणलं, त्यानंच बांधलं. मग त्याच्याशिवाय नाही सुटायचं. मग तो नाही दवाखाना घेऊन तुझ्या घरी येईल, तुला तिथं जावं लागेल. बरं जाण्याची अडचण आहे का. त्यांच्याकडे बैलगाडी नाही, बुलेट गाडी नाही. चालावं तर 6.5 फूट उंचीची गवळ नाही आणि 4.25चा गवळी गुटका. पण गेल्याशिवाय गत्यंतर नाही. ताड 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 चालायची गवळण. आणि याचे पाय पुरत नव्हते, अलगद उचलल्या जात होतं. अनवाणी पायाचं पोर वैशाख महिन्यात डांबरी रोडला पाय पोळल्यानं आईच्या मागे उड्या मारत चालतं तसा गवळी. गवळण गरगर गिरट्या मारी गवळी वरवर आली तरी पाय पुरत नव्हते. गवळी म्हणला अगं हळू चाल, पाय पुरत नाही माझे, याचं कडेवर तरी घे मला. असं तुम जर गावात निघलं नाना तर लहान मुलांना निमंत्रण द्यावं लागतं का. एका लहान मुलानं बघितलं, ए पोरं इथं काय खेळता रे क्रिकेट, फुकट सर्कस झाली गावात. सगळ्या मुलांना घेऊन आलं. आणि या मुलांना सवय झाली होती जिंदाबाद म्हणायची. गवळी बाई ताड ताड चालती
म्हणजे विजयी झाली आणि हे रडतंय हारलं. सुरुवात केली. गवळीन बाई जिंदाबाद, गवळी बाबा. माग घोषणा पुढे सारखं संत पाटलाच्या मांडीवर देव बसले होते. बाबा काहीतरी भानगडाली वाड्यावर दुष्काळग्रस्त भागातली माणसं असतील कृष्णा कामाच्या मागणीसाठी आले. नाही बाबा मला असं वाटतं माझ्यावर काय आरोप, चोराच्या मनात चांदणं. नाही रे बेटा काढा ऐसा नाही होगा. आणि ते आल्यावर इतकी नम्र झाली, पाया पडत आधी रडू नाही बोलते, सोडवा म्हणते आम्हाला जे ऐकून त्याची केवळ आली चित्ता. कृष्ण पाहता मुक्त झाले. अनेक प्रकारच्या तक्रारी ऐसी ऐकता गाराणी, यशोदा नैनी आले पाणी, कृष्णा पुण्यात टाकोणी. 11 वाजून 25 मिनिटानं यशोदा रडायला लागली. काय उणे का करी तोसे चोरी. अरे कशाची उणीव आहे, का चोऱ्या करतो? देवानं सांगितलं उद्यापासून चोरी करणार नाही आहे. मला माहिती तुझ्या फरक पडणार नाही तुझ्यामध्ये. मग उद्यापासून गावात राहू नकोस. उद्या जाई रानासवे घेऊन उद्या जाई राणा सवे घेऊनी गोधना. आणि मग दुसऱ्या दिवशी सर्व गोपाळासमवेत भगवान गायी चारण्याच्या उद्देशाने निघाले. पाठमोरी आकृती बघितली आणि यशोदा रडायला लागली. देवाची झाली तरी शेवटी आई आहे. तुम्ही किती मोठा व्हा, आईपेक्षा मोठा असूच शकत नाही. सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, वो देते है दुआ. तिला एकच माहिती आहे, आपल्या बाळाला आशीर्वाद देणे. परमात्म्याची असली आई तरी यशोदा रडायला लागली. जवळचे खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा, यावरी उत्पात होता ती मोठे, ऋततील काटे सांभाळावे. पूर्वीचा काळ खूप पर्जन्यमान. गायीला चरण्याकरता मान वाकवावी लागण्याचे गायी उभ्यानं गवत तोडायच्या, रवण करीत बसायच्या आणि मग जेवायला गोपाळ गावात यायचे. सांगितलं जेवायला यायचं नाही, शिदुऱ्या घ्या. शिदुऱ्या घेऊन निघाले. सर्व गोपाळ खेळण्यात रममान झालेले आहे. गाय चरून बसलेले आहे. खेळण्यात जेव्हा रममान झाले, एका गोपाळ झालं देवा आता खेळण्यात काय मजा आहे. मग 11:30 वाजायला आले. तुका म्हणे आता खेळ मोडावा परता, खांदी भार पोटी भूक काय, खेळायाचे सुख काम सारोणी सकळ, आले अवघे गोपाळ. आणि सर्वानुमते ठरलं. झाली आता वेळ म्हणती आता वेळी म्हणती आणा सिदोऱ्या, खडकी सोडेल्या मोठादचा दही काला गोमटा. सर्वांच्या मध्यभागी भगवान उभे आहे आणि सर्वांना प्रेमानं काला वाटतात. त्या प्रसंगाचं वर्णन शुकाचार्य करतात. काला म्हणजे जीव ब्रह्माचं ऐक्य आणि विकाररहित अंतकरण, त्याला वाळवंट म्हटलेलं आहे. सर्वांच्या मध्यभागी परमात्मा उभे आहे. बिभ्रद्वेनुम जठरपटयो शृंगवेत्रच कक्षे वामे पाणो मसुन कवलं फलाण्यंगुली शिवतिष्ठन्मध्ये स्वपरी सुहृदो हासै नर्वविश्वै स्वर्गे लोके मिच्छन्ति बुभुजे यज्ञ मुग्बाल केली. कुंडली कवरदा हरिठ तुकाराम गोपाळ कृष्ण भगवान ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली